आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया इयोब त्याचा 29वा अध्याय 4 वचन. अहो, माझ्या चांगल्या फलदायी दिवसांची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे मित्रत्वाचे कृपाछत्र होते. तर आज परमेश्वर आपल्याला इयोबबद्दलचं सांगत आहे की इयोब त्याच्या जीवनामधले जे तरुणपणाचे त्याचे दिवस होते तो आठवण करून सांगत आहे की माझे परमेश्वराबरोबर जे दिवस होते ते फलदायी होते, ते फळ देणारे होते. असे दिवस माझे परमेश्वराबरोबर होते. एक मित्रासारखी माझं जीवन परमेश्वराबरोबर होतं माझ्या तरुण वयाच्या वेळेत. तर आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे जसं इयोबाच्या जीवनामध्ये तो परमेश्वराला मित्र म्हणून परमेश्वर त्याला सल्ला द्यायचा, त्याला परमेश्वर गाईड करायचा, त्याला सांगायचा आणि तो परमेश्वराच्या इच्छांवर त्याच्या मार्गावर चालायचा. आणि जेव्हा तरुण वयामध्ये तो परमेश्वराचा आज्ञा पाळत होता, त्यांच्या मुलासाठी तो काय करायचा, बलिदान द्यायचा. तसंच आपण आज जर तरुण आहात तर आपण पण परमेश्वराला एक मित्रासारखं आपण आपल्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला सांगून हे आपलं वय आहे की जेणेकरून आपण परमेश्वराचं राज्य बांधू शकतो. कारण की तरुणामध्ये सर्वात जास्त शक्ती राहते. तर या वयामध्ये आपण परमेश्वराची सेवा करून परमेश्वराचं राज्य बांधायला पाहिजे. आणि अनेक तरुणांना जे शैतानाच्या मार्गामध्ये जे अंधकारामध्ये आपण त्यांना सोडून आणवलं पाहिजे. हे कधी होणार, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताबरोबर मित्रासारखे एक नातं की परमेश्वर हा तुम्हाला सांग की मी जे चुक्या केल्या तुम्हाला सांग आणि मी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात मी करेल म्हणून असं आपलं जीवन असायला पाहिजे. आणि जेव्हा आपण परमेश्वराला स्थान देतो तर निश्चय परमेश्वर आपल्या जीवनामधल्या जे पण वाईट गोष्टी काढून त्याच्या मार्गामध्ये चालवेल आणि त्याची इच्छाला आपल्या जीवनात पूर्ण करेल. चला हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुला धन्यवाद देतो. जसं तो अयुबाच्या जीवनामध्ये होता परमेश्वर, त्याच्या मित्रासारखा त्याच्या तरुण वयामध्ये होता, तू त्याला सांत्वना द्यायचा, तू त्याला सल्ला द्यायचा परमेश्वर. तसंच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पण परमेश्वर तू आम्हाला सल्ला दे. मित्रासारखं तुला सर्व गोष्टी सांगून तुझ्या इच्छाने चालायला परमेश्वर, तुझ्या राज्याला बांधायला तू आम्हाला मदत कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.